अप्रतिम झाला पहिला पदार्थ. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. दुसऱ्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. आजकाल आपण स्वयंपाक करण्याला मी जेवण बनवलं असं म्हणतो. तसं हे बनवा बनवी आहे. ज्यांना पदार्थ करता येतात, बनवता येतात ते उत्तम करतात. ज्यांना येत नाहीत ते लोकांना बनवतात. ते उत्तम केलं तुला खायची अक्कल नाही. तर असं या सेगमेंटचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये थोडंसं एक धक्का तंत्र आहे. स्वयंपाक करायचा आहे संदेश सरांनी आणि पदार्थ आहे दुधी भोपळ्याची बर्फी. क्या बात आहे. साहित्य घेऊन या दुधी भोपळ्याच्या बर्फीसाठी लागणार. लेखक पदार्थ करणार म्हणल्यानंतर चष्मा घातलाय त्यांनी. हो ना? चला सर. नीट दिसलं पाहिजे ना काय करतोय. हो सर. काय लागणार आहे साहित्य? इथे तूप दिसतंय आणि दुधी भोपळा अर्थातच किसून घेतलेला आहे. मग खवा आहे, दूध आहे, साखर आहे, सुकं खोबरं आहे, मिल्क पावडर आहे, ती बदाम आहेत आणि हे रंग थोडासा खायचा रंग आणि हे काय वेलची पावडर आहे. वेलची पावडर आहे. ती जरा कन्फ्युजिंग आहे मला वाटलं ते काय धण्याचं आहे, पण असं कसं घालतायत धणे? धणे कुठं गोड पदार्थ नाहीच होऊ शकत, त्यामुळे ते वेगळं आहे काहीतरी. तर हे सगळं एकत्र मिक्स करून आता आपण करणार आहोत पदार्थ. ठीक आहे. ओके चला. त्यांनी पदर खोचला होता, तुम्ही छाती पुढे काढताय. फक्त एक माहिती म्हणून सांगतो, दुधी भोपळा हा जर कडवट लागत असेल तर तो अजिबात वापरायचा नाही. तो तुम्हाला फार त्रास देऊ शकतो. त्यामुळे दुधी भोपळा चाकूनही बघू शकता किंवा साधारण आपल्याला सुगंधावरून कळतं की कडवट आहे की नाही. तर हा फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं. अगदी फ्रेश. छान. चला मग आम्ही आता हा वापरतो. पहिल्यांदा काय करायचं संदेशजी? कढई घ्यायची. आमच्याकडे नवीन या स्वयंपाकघरात एक पाहुणी ऍड झालेली आहे. ती म्हणजे नीलमच्या भांड्यांची एक खरेदी आम्ही केलेली आहे. तर ही नीलमची कढई आपण वापरूया. अत्यंत तुकतुकीत आहे, छान आहे. हो वा. कादंबरी या पदार्थाची देखरेख तुम्ही करा बरं का जरा. हो हो. कारण संदेशजी भरकटू शकतात. असं वाटतं तुला? कारण माझे एकंदरीत आविर्भाव ते ना मगाशी कसे स्थिर असे उभे होते, आता थोडेसे ते असे झालेत. तर मला थोडीशी भीती वाटते. नाही नाही, मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. कोणाचा तरी विश्वास पाहिजे माझ्यावर, कारण माझा नाही या पदार्थ करताना. दुधी भोपळ्याच्या पाठीवर मायेने चमचा फिरवताना संदेश कुलकर्णी. संदेश हे मला मॅचिंग आहे. ते पोळेल तुम्हाला. दुधी भोपळा तुपावरती छान खरपूस परतून झाला की मग त्याच्यामध्ये खवा आणि मिल्क पावडर घालायची. म्हणजे कशी त्याची वडी अशी खमंग होईल. नाही पटते का तुम्हाला? माझ्या मनातली वाक्य बोलतोयस रे. अमृता तुम्हाला अभिनेत्री म्हणून जास्त आवडते, बायको म्हणून जास्त आवडते का दिग्दर्शिका म्हणून जास्त आवडते? खरं फार मजेशीर आहे, पण मला असं वाटतं तिने लेखिका जास्त तिच्या आहे अंगात आणि गायिका ते तिने करायला हवं असं मला फार वाटतं. जे दोन ऑप्शन मी दिले नाहीत ते त्यांनी उत्तर दिलंय. आता तुम्ही दिग्दर्शकही आहात, लेखकही आहात म्हणून, आणि तुम्ही सुद्धा. कादंबरी मैत्रीण उत्तम आहे, कुक उत्तम आहे, अभिनेत्री उत्तम आहे का आई उत्तम आहे? आई. कमाल आई. कादंबरी अभिनेत्री खूपच उत्तम आहे. मगाशी मी तुला म्हणलं तसं आघात सिनेमात तर मी तिचा जेव्हा अभिनय बघितला तेव्हा मी खूपच थक्क झाले होते तो अभिनय बघून. त्यामुळे ती अभिनेत्री उत्तमच आहे. तिच्यात पण एक लेखिका दडली असं मला वाटतं.